सांगोला बाजारामध्ये आज विक्री झाली आपण दिली का? किती दिली त्या? गाया दिल्या 3,05,000. 3 गाया. नाही 2 दिवसा पलीकडे पहिलेला 2. 3,05,000. बरं किती वेळा येईल महिन्यावर आहे दाताला? दाताला 181. दाखवा ये दात दाखवा. पडल आणि याताला पहिले ना पहिल्यावर दोन्ही पहिला पहिलेले दादा का? चार दादा ओके ती पहिल्यावर जाय. दोन्ही पहिल्यावर आहे. किती पिळतील दोन्ही? पहिल्यावर 2 टायमाच्या दूध जाते. 40 पिळतील. 2 टायमाच्या 2 टायमाचं 20 लिटर एका टायमाला 20 लिटर पिळतील मित्रांनो. 3,05,000 रुपयांना ओरिजिनल विकले. त्यात काय डुप्लिकेट दोन गाया विकल्या त्या. कोणी घेतलेल्या? नाव सांगा आपलं. विनोद नागणे. गाव गिरडी वाकी गिरडी. घरी किती आपल्या आता? 10. 42 ते 43 रुपये रेट आहे ना? 43 रुपये हटसनला रेट आहे मित्रांनो. 3,05,000 रुपयांना ह्या 2 गाय घेतलेल्या आहेत. आपण आता दात बघितले. दोन्ही पण पहिल्यावर आहेत ना? दोन्ही पण पहिल्यावर आहेत मित्रांनो. ही दाताल 200, ही दाताल 400. गाई जर आपण बघितल्या मित्रांनो तर 1 नंबर चांगल्या गाई आहेत. एकदम शांत आहेत मित्रांनो. टायमिंग किती दिवस आहे? 10 दिवस टायमिंग आहे मित्रांनो. आणखी कास करणार आहेत. दहा दिवस टायमिंग आहे मित्रांनो. कास करणार आहेत आणखी. दोन्ही पण गाई एकदम क्वालिटी आहेत. पाठीमागचा पॅच बघा तुम्ही ह्या गाईचा. अगदी व्यवस्थित आहेत. जिथल्या तिथं सगळं. ही पण गाई बघा मित्रांनो. पॅच एकदम व्यवस्थित आहे. ह्या पण गाईचे सडे एकदम व्यवस्थित आहेत. आपला मोबाईल नंबर सांगा. 9370 55 9658. नाव सांगा आपलं. शरद गायकवाड असं यांचं नाव आहे मित्रांनो. ह्या 2 गाई 3,05,000 रुपयांना दिलेल्या आहेत. गाईचा जर चेहरा बघितला मित्रांनो तर मुपून 2 हितांचा चेहरा आहे. जाती गोतीला एकदम चांगले आहेत. घेतलंय त्यांचं 2 हितांचा चेहरा आहेत मित्रांनो गाईंचा. आता सध्याला दूध आपलं किती जाते? 100 लिटर एका टायमाला. 2 टायमाला 200 लिटर जाते. बरं सगळा खर्च जाऊन आपल्याला महिन्याला किती पैसे राहतात? 70-80 रुपये राहतात. किती तुम्ही एकटेच बघताय का? 2 जण म्हणजे तुमच्या मंडळी आणि तुम्ही बघताय सगळं. 10 गाई मित्रांनो यांनी हँडल करतायत 2 जण. मंडळी यांच्या मंडळी आणि हे 70 ते 80 हजार रुपये खर्च जाऊन यांना राहत आहेत. आणि ही पहिली किती दिली? 1,15. दुसरं तिसरं पण तिसऱ्या येताची गाय मित्रांनो. 1,15,000 रुपये दिली. 30 लिटर. टायमिंग किती याला? 15 दिवस टायमिंग आहे मित्रांनो. 30 लिटर दूध आहे. ही दाताल कसं आहे? कडदात करते आहे का संपली? दाखवा. ओके 8 दात क्लिअर दाताला संपलेले आहे. 8 दात क्लिअर आहेत. दाताला संपलेले. सडाच्या आणि भांड्या बोलीत राहून काय प्रॉब्लेम आला का माघारी? सडाच्या आणि भांड्याच्या बोलीत राहून व्यवहार केला जातो. सडा भांड्याला बोलीत राहून व्यवहार केला जातो. सड फोडली द्या बघा. फोडा सड त्यांनी फोडलेली नाहीत मित्रांनो. दुधाचा नुसता चिक. सगळा खेळ विश्वासावर. आणि सांगोलच्या बाजाराची हीच खासियत आहे मित्रांनो. तिन्ही पण गाई 1 नंबर आहेत मित्रांनो. बरोबर
तिन्ही पण गायी एक नंबर आहेत मित्रांनो. पाठीमागनं तिन्ही पण गायींचा तुम्ही चौक बघा. सडाला आणि भांड्याला व्यवहारात राहून सडाच्या आणि भांड्याच्या बोलीत राहून व्यवहार केला जातो. कसल्याही प्रकारची अडचण असली का गायला गाय माघारी किंवा पैशाला पैसे, बरोबर आहे का? होय. त्यांनी सड फोडून घेतले आहेत मित्रांनो. विश्वास आहे त्यांना. ह्याच्या अगोदर नेलेत गायींच्याकडून काय 10च्या 10 गायी मित्रांनो यांच्याकडून नेलेल्या आहेत त्यांनी. त्यामुळे एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्या विश्वासाला तडा जाऊ देत नाहीत मित्रांनो. सांगोलच्या बाजाराची हीच खासियत आहे. आज ह्या 3 गायी त्यापैकी 2 त्यांनी घेतलेत आणि ती एक आहे ती दुसऱ्या शेतकऱ्याने घेतलेली आहे. 1,15,000 रुपयाला ही गाई आणि 3,05,000 रुपयाला ह्या 2 गाई. असा विक्रमी व्यवहार झालेला आहे मित्रांनो. त्यांनी तोफा लावून फटाकडे उडवून गाई नेलेली आहे. व्यवहारामध्ये विश्वास हा सार्थक ठरतो. रॉयल फार्मर. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करा, कारण मी प्रत्येक बाजारामध्ये आपणाला असेच व्हिडिओ दाखवत असतो. धन्यवाद मित्रांनो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.